मराठी स्टोरी। हावरट कुत्रा। एक कुत्रा शिकारी करिता निघाला होता। आज काय शिकार मिळणार, कुत्रा विचार करत होता। एवढ्यात आकाशात उडणारा गिधाड त्याच्या नजरेत पडलं। मोठी मेजवानी मिळणार या कल्पनेने कुत्रा धावू लागला। ओढ्याकाठी एक बैल पडलेला होता। जंगलातील प्राण्यांनी बैलाचा फडशा पाडला होता। शिल्लक भागावर गिधाडांची फौज तुटून पडली होती। कुत्रा बाजूला उभा राहिला। गिधाडाच्या मधून कशी संधी साधायची तो वाट बघत होता। गिधाड आपापसात भांडत होती, एक दुसऱ्यावर धावून जात होती, आवाज करत होते। वेळ साधून कुत्र्याने शिकारीच्या दिशेने मुसंडी मारली। मांसाच्या तुकड्याचा लचका तोडला। एक गिधाड त्याच्या दिशेने धावून आलं। तुकडा तोंडात पकडून कुत्रा दूर पळाला। बाजूला नदीवर पूल होता। पुलाखालून पाणी वाहत होतं। कुत्र्याने नदीतल्या पाण्याकडे पाहिलं। पाण्यात त्याला आणखी एक कुत्रा दिसला। त्याच्यापेक्षा तो कुत्रा आकाराने मोठा होता आणि त्या कुत्र्याच्या तोंडात मांसाचा तुकडा होता। तो त्याच्यापेक्षा दुप्पट आकाराचा मोठा होता। कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटलं। त्याला वाटलं पाण्यातल्या कुत्र्यावर हल्ला करावा, त्याच्या जवळचा तुकडा हिसकावून घ्यावा। यामुळे 2 दिवसाच्या भोजनाचा प्रश्न निकाल निघेल। लोभी कुत्र्यानं जोरानं भुंकण्यासाठी तोंड उघडलं। तोंडातला मांसाचा तुकडा वाहत्या पाण्यात पडला आणि वाहू लागला। दूर जाणाऱ्या तुकड्याकडे बघत कुत्र्यानं स्वतःला दोष दिला। त्यावेळी त्याच्या डोक्यावरून उडत जाणारं गिधाड म्हणालं, तुझ्याजवळ जे आहे त्यानं तुझं समाधान झालं नाही। अधिक मिळाव या हावरटपणानं आहे तेही तू गमावून बसलास। तात्पर्य, जे आहे त्यात समाधान मानावे, जास्तीची हाव करू नये। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।